तुमच्यावर खूप वेगळ्या प्रकारे भाव होतोय. मराठा मोर्चा सेट करण्यामध्ये तुमची भूमिका होती. तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आहात. संभाजीराजेंचा पक्ष, तुमचा पक्ष म्हणजे आता स्वराज्य पक्ष आहे, हा विधानसभेला कसा महाविकास आघाडी असेल किंवा विरोधकांना डॅमेज करण्यासाठी उभा करण्यात आला आणि त्याच्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची होती. एक प्रकारे भाजपला फायदा होईल यासाठी तुम्ही ते उमेदवार उभे केले होते. म्हणजे त्यात तो यांना पण तिकीट दिलं होतं. देवेंद्रजींचे आणि माझे संबंध ही निवडणूक येण्याच्या पूर्वीचे आहेत. मराठा क्रांती मोर्चा निर्माण होण्याच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या वृक्षपाधिकरण समितीवरती मी सभासद होतो. मी चंद्रकांत दादा पाटील यांच्या गळ्याला दोर लावून म्हणजे मारावं का अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेला कार्यकर्ता आहे मराठा क्रांती मोर्चांच्या प्रक्रियेमध्ये. म्हणजे ज्यावेळेस ही लोक मराठा समाजाला हिनवत होती किंवा ज्या काही गोष्टी आम्हाला अपेक्षा होत्या की त्यांच्याकडे न्याय मिळावा आणि त्या अपेक्षा पूर्ती होत नव्हती ना सर. धनंजय जाधव त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात किंवा ह्या सगळ्या त्यांच्या समीकरणांच्या विरोधामध्ये त्यांच्यासोबत संघर्ष करत होता सर. अतिशय लहान वयामध्ये देखील संभाजीराजेंचा माझ्यावर प्रभाव निर्माण झाला. त्यांच्यासोबत मी चांगल्या गोष्टी शिकलो आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, एकनाथजी शिंदे साहेब होते, यांच्यासोबत समाजांचे प्रश्न सोडवण्याचे सर मी तुम्हाला सांगतो चॅलेंज आहे माझं. संभाजीराजेंचं जे आंदोलन आझाद मैदानावरती झालं त्या आंदोलनाच्या माध्यमातून सर 5,000 लोकांना मराठा आरक्षण प्रक्रियेतनं बाहेर फेकल्या गेलेल्या लोकांना न्याय मिळाला. त्या 5,000 लोकांना नोकऱ्या मिळाल्या.